पार्टीतर्फे इलेक्शन लढत आहोत आणि या अगोदर मी बहुजन समाज पार्टीमध्ये 28 वर्षापासून काम करत होतो, परंतु काही राजकीय षडयंत्रामुळे माझी तिकीट कापण्यात आली. त्यामुळे चंद्रवणे नगरच्या वसाहतीतील लोकांनी सर्वांनी असं ठरवलं की यावेळेस आम्हाला आमच्या हक्काचा आणि जो कर्मठ कार्यकर्ता आहे, जो जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थाने उचलू शकतो, असा कार्यकर्ता आम्हाला यावेळेस उतरवायचा आहे आणि अशा कार्यकर्त्याला आम्हाला निवडून द्यायचं आहे. आम्हाला प्रभागाच्या विकास कार्याकरता तुमच्याकडे काय ब्ल्यूप्रिंट आहे? यापूर्वी जे काही काँग्रेसचे, बीजेपीचे आणि इतर पक्षाचे जे काही नगरसेवक निवडून गेले, त्यांनी अजूनपर्यंत या वसाहतीमध्ये, या प्रभागामध्ये, या परिसरामध्ये कोणताही विकास केलेला नाही. अजूनपर्यंत जे काही रस्त्यावर त्यांनी डांबर गिंबर टाकला होता, तर अजूनपर्यंत खड्डे जसे तसे. गटर लाईनीचे जे प्रश्न आहेत ते अनेक वर्षापासून गटर लाईनीचे प्रश्न इथे उपस्थित आहेत. ज्या छोट्या छोट्या गटर लाईन आहेत, थोडासा तरी पाणी आला किंवा एका कुंट्यामध्ये जर गटर लाईन बुजली तर पूर्ण वस्तीमध्ये त्याची दुर्गंधी येते. आणि महत्वाची गोष्ट की लोकांच्या घरामध्ये ज्या विहिरी आहे, तर त्या गटर लाईनीचं पाणी त्या विहिरीमध्ये झिरपते आणि सगळीकडे असं दुर्गंधी पसरते. ते पाणी पिण्याच्या लायकीचं राहत नाही. तर जे काही नगरसेवक आले ते नळाचे प्रश्न असो, गटर लाईनीचे प्रश्न असो, आमच्या प्रभागामध्ये झोपडपट्ट्यांचे प्रश्न असो, आणखी विजेचे प्रश्न असो, लाईब्ररीचे प्रश्न असो, आरोग्याचे प्रश्न असो, कोणीही एकाही नगरसेवकाने इथे त्या जनतेच्या मुद्द्यावर जनतेचे प्रश्न उचललेले नाही. जसेच्या तसे ते रखरखीत प्रश्न तसेच आहे. म्हणून जनतेने यावेळेस ठरवलेलं आहे की आम्ही आमच्या हक्काचा उमेदवार विकास नारायणे यांना निवडून द्यायचा आहे. माझं निवडणूक चिन्ह ते कब्बशी आहे आणि या कब्बशीला नागपूर महानगरपालिकेमध्ये निवडून पाठवायचा आहे, जेणेकरून आमच्या हक्काचा विकास नारायणे हा निवडून गेल्यानंतर आमच्या हक्काचे जे प्रश्न आहेत, दारिद्र्याचे प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहे, विजेचे प्रश्न आहे, गटर लाईनीचे प्रश्न आहे, आणखी इतर ज्या काही समस्या आहे, हा विकास नारायणे करू शकतो हे जनतेला माहीत आहे. म्हणून त्यांनी मला या निवडणूक रिंगणामध्ये उतरवलेलं आहे आणि जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवला